नमस्कार मंडळी, मी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग जाऊया आपल्या स्वयंपाकघरात आणि बनवूया आजची खास रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राच्या घराघरात आवडीने खाल्ले जाणारे स्वादिष्ट असे वाटाणे पोहे. ताजे हिरवे वाटाणे, मऊ पोहे आणि खमंग फोडणी यांचा सुंदर मेळ या पदार्थाला खास चव देतो. चला तर मग बनवूया गरमागरम आणि चवदार वाटाणे पोहे. तर त्यासाठी एका बाउलमध्ये साधारणतः 2 वाटे पोहे मी इथे घेतलेले आहे. यासाठी आपल्याला जाड पोह्यांचा वापर इथे करायचा आहे. इथे पोह्यांना आपल्याला छान पाखडून घ्यायचं आहे, त्यातला कचरा वगैरे काढून घ्यायचा आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. इथे एक महत्त्वाची टीप अशी आहे की पोह्यांना जास्त वेळ पाण्यात भिजवू नाही ठेवायचं आहे. पोह्यांना 2 ते 3 वेळा पाण्यातून धुवून घेतल्यानंतर त्याला चाळणी पात्रात ठेवायचं आहे, जेणेकरून पोह्यांमधलं एक्स्ट्रा पाणी जे असेल ते निथळून जाईल. याने होतं असं की पोहे मोकळे होतात आणि खायला छान लागतात. त्यानंतर मी इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहे. हिवाळ्याच्या दिवसात हे वाटाणे सहज बाजारात मिळतात आणि जर हिवाळा नसेल तर मार्केटमध्ये फ्रोझन वाटाणेसुद्धा मिळतात, त्याचा पण आपण इथे यूज करू शकतो. नंतर एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, अर्धा आलू बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मिरच्या बारीक चिरून जिरलेल्या आहे आणि थोडा कढीपत्ता. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी टाकायचे. जिरे आणि मोहरी तडतडत असतानाच त्यात कढीपत्ता सोडायचा आहे. कढीपत्ता सोडून झाल्यानंतर त्यात मिरच्या टाकायच्या. मिरच्या टाकल्यानंतर त्यात आपल्याला हिरवे वाटाणे टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला यात कांदा आणि आलू टाकायचा आहे. कांदा आणि आलू छान परतवून घ्यायचा आहे. आलू शिजायला वेळ लागतो, तर आलू शिजण्यासाठी आपण याला एक वाफे येईपर्यंत शिजवून घेऊया. त्यानंतर कांदा आणि आलू छान शिजल्यानंतर त्यात हळद टाकायची चवीनुसार. हळद टाकल्यानंतर त्याला एकदा छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जे पोहे चाळणीत ठेवले होते त्याला ह्यात टाकायचे आणि त्यानंतर यात मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं. बघा पोह्यांना किती छान रंग आला ना. त्यानंतर पोह्यांवर आपल्याला आवडीनुसार कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून पोहे थोडे वाफाळलेले असतानाच यावर साखर पेरून घ्यायची आहे, जेणेकरून साखरेचा गोडसरपणा पोह्यांमध्ये मिक्स होऊन जाईल. तर तयार आहे आपले खमंग व झटपट होणारे वाटाणे पोहे. हे पोहे खायला अतिशय सुंदर लागतात, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. वेळ झाली आहे आजच्या सुविचाराची. आजचा सुविचार आहे, हसत राहा, कारण तुमचं हसू कोणाच्या तरी जगण्याचं कारण असू शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशा स्वादिष्ट आणि सोप्या महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.